वेलकम फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातील धडा 3 ब मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. प्रस्तावना. आपण मागच्या प्रकरणामध्ये काय शिकलो? आपण मागच्या प्रकरणामध्ये वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो असा अभ्यास केलेला आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर असता मागणी किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही. समजते का? बिलकुल समजत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास हा जो मागणीचा नियम आपण अगोदरच्या पाठामध्ये अभ्यासला तो अपुरा पडतो. आणि म्हणूनच प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली. बघा, हा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला येऊ शकतो. रिकाम्या जागा जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तरे लिहा. मागणीची संकल्पना प्रथम कोणी मांडली? कोणी मांडली? प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल. मार्शलमध्ये म आहे आणि मागणीमध्ये म आहे, म्हणून असा सहसंबंध जोडून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मागणीची लवचिकता, अल्फ्रेड मार्शल. आता आपण याच्यानंतर पाहूया मागणीच्या लवचिकतेची संकल्पना. आपण आता सविस्तर अभ्यासूया. एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शवते. प्राध्यापक मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. हा नियम परत लक्षात समजून घ्या. प्राध्यापक मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते म्हणजे किंमत कमी होते त्याचनुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच काय म्हणायचं? मागणीची लवचिकता असे म्हणतात. ही जी व्याख्या आहे प्राध्यापक मार्शल यांनी सांगितलेली, या व्याख्येवरून आपल्याला असं स्पष्ट करता येतं की मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शविते. आणि हीच गोष्ट जर दुसऱ्या शब्दात सांगायची झाली तर किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. आपण आता मागणीची संकल्पना पाहिलेली आहे. आता आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पाहूया. किती आहेत बरं मागणीच्या लवचिकतेचे प्रकार? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार हे 3 आहेत. 1. उत्पन्न लवचिकता, 2. छेदक लवचिकता आणि 3. किंमत लवचिकता. हे एकूण मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आहेत. आता आपण 3ही प्रकाराचा सविस्तरपणे अभ्यास करूया. पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता. काय आहे पहिला प्रकार मागणीच्या लवचिकतेचा? उत्पन्न लवचिकता. याचं स्पष्टीकरण काय देता येईल? उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. बघा, उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत जो बदल घडून येतो या बदल घडून येणाऱ्या या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात. हे खालील प्रमाणे स्पष्ट करता येते. आता पुढील प्रमाणे आपण ते स्पष्ट करूया.
मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेदस्थानी उत्पन्नातील शेकडा बदल। आता हीच गोष्ट आपण सूत्ररूपाने कशी व्यक्त करता येईल ते पाहूया। मागणीतील उत्पन्न लवचिकता बरोबर टक्केवारीचं चिन्ह, त्याच्यानंतर डेल्टा म, छेदस्थानी टक्केवारीचं चिन्ह डेल्टा, त्याच्यानंतर य बरोबर डेल्टा म छेदस्थानी म भागिले डेल्टा य छेदस्थानी य बरोबर डेल्टा म छेदस्थानी म गुणिले य छेदस्थानी डेल्टा य। या त्रिकोणाला काय म्हणायचं? डेल्टा। काय म्हणायचं? डेल्टा। आता या ठिकाणी काही सांकेतिक अक्षर वापरलेली आहेत, त्याचे अर्थ पाहूया। म बरोबर मूळ मागणी। म हा शब्द इथं कशासाठी वापरलेला आहे? हे अक्षर मूळ मागणीसाठी। आणि हे जे दुसरा अक्षर य वापरलेला आहे, हे य अक्षर कशासाठी वापरलेलं आहे? य बरोबर मूळ उत्पन्न। आणि त्याच्यानंतर डेल्टा म, काय? डेल्टा म म्हणजे मागणीतील बदल। आणि त्याच्यानंतर वापरलेला आहे शब्द डेल्टा य। डेल्टा य कशासाठी वापरलेला आहे? डेल्टा य म्हणजे उत्पन्नातील बदल। आता याच्यानंतर तुम्हाला या 2-3 गोष्टी पण माहीत असायला पाहिजेत। त्याच्यामध्ये आहे धन उत्पन्न लवचिकता धनात्मक। सर्वसाधारण वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढते त्याला म्हणायचं धन उत्पन्न लवचिकता। ऋण उत्पन्न लवचिकता म्हणजे ऋणात्मक। कनिष्ठ वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर घटते त्याला काय म्हणायचं? ऋण उत्पन्न लवचिकता। आणि तिसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे शून्य उत्पन्न लवचिकता। अत्यावश्यक वस्तू ज्यांची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर राहते त्याला म्हणायचं शून्य उत्पन्न लवचिकता। आता आपण पहिला प्रकार पाहिला मागणीच्या लवचिकतेच्या प्रकाराचा उत्पन्न लवचिकता। आता आपण दुसरा प्रकार पाहूया। मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता। छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल। हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल। मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल छेदस्थानी ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल। आता या ठिकाणी अ काय आहे? अ हे संख्यातांक अक्षर वापरलेलं आहे, त्याचा अर्थ आहे मूळ वस्तू। आणि ब वापरलेला आहे ब बरोबर अन्य वस्तू। या ठिकाणी जे अ वापरलेला आहे अ चा अर्थ काय? मूळ वस्तू। आणि ब चा अर्थ काय आहे? अन्य वस्तू। आता याच्यानंतर आपण हे सूत्ररूपाने पाहूया। छेदक लवचिकता सूत्ररूपाने पाहण्याचा प्रयत्न करूया। सूत्ररूपाने मागणीची छेदक लवचिकता बरोबर टक्केवारी डेल्टा म अ छेदस्थानी टक्केवारी डेल्टा की ब बरोबर डेल्टा म अ छेदस्थानी म अ भागिले डेल्टा क ब छेदस्थानी क ब बरोबर डेल्टा म अ छेदस्थानी म अ गुणिले क ब छेदस्थानी डेल्टा क ब। आता या ठिकाणी म अ चा अर्थ आहे अ वस्तूची मूळ मागणी आणि डेल्टा अ म्हणजे अ या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल। क आणि त्याच्याखाली ब लिहिलेलं आहे ब वस्तूची मूळ किंमत आणि डेल्टा ब म्हणजे ब या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदल। तुम्हाला माहित आहे का विद्यार्थी मित्रांनो? धनात्मक छेदक लवचिकता पर्यायी वस्तू उदाहरणार्थ चहा कॉफी। ऋणात्मक छेदक लवचिकता म्हणजे पूरक वस्तू उदाहरणार्थ चहा आणि साखर। आणि शून्य छेदक लवचिकता म्हणजे असंबंधित वस्तू उदाहरणार्थ चहा आणि पुस्तके। आता मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता। प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात। हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल।
मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. सूत्ररूपाने जर पाहायचं झालं तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर टक्केवारीचं चिन्ह डेल्टा म छेदस्थानी टक्केवारीचं चिन्ह डेल्टा क. मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म छेदस्थानी म भागिले डेल्टा क छेदस्थानी क. आणि या ठिकाणी म बरोबर मूळ मागणी बरोबर डेल्टा म छेदस्थानी म गुणिले क छेदस्थानी डेल्टा क. या ठिकाणी डेल्टा म म्हणजे नवीन मागणी व जुनी मागणी यातील फरक. क चा अर्थ आहे मूळ किंमत आणि डेल्टा क म्हणजे नवीन किंमत आणि जुनी किंमत याच्यामधील फरक. आता याच्यानंतर आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार पाहूया. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू अनंत बदल. किंमतीतील अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. या ठिकाणी याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर उदाहरण देता येईल सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल बरोबर अनंत बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर अनंत बदल. या ठिकाणी आपल्याला आलेखामध्ये संपूर्ण लवचिक मागणी वक्र दाखवलेला आहे. बघा इथं क्ष अक्षावर मागणी दिलेली आहे व य अक्षावर किंमत दिलेली आहे. बघा या ठिकाणी किमतीचा म अक्ष हा समांतर आहे म्हणजे तो वाढतही नाही आणि कमी होत नाही. म्हणजेच म हा हे जो वक्र आहे तो अक्ष अक्षाला हा समांतर असतो. बघा या ठिकाणी या ज्या आकृतीमध्ये आकृतीत दाखवलेला आहे त्याप्रमाणे क या किमतीला मागणी अनंत लवचिक आहे जी म या मागणी वक्राने दर्शवलेली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. त्याच्यानंतर मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे संपूर्ण लवचिक मागणी. इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 20% ने घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर टक्केवारीचं चिन्ह डेल्टा म छेदस्थानी टक्केवारीचं चिन्ह डेल्टा क. मागणीची किंमत लवचिकता बरोबर 0 छेदस्थानी 20 बरोबर 0. मागणीची किंमत लवचिकता बरोबर 0 किंवा 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते. उदाहरणार्थ मिठाला दुधाला असलेली मागणी. आता याच्यानंतर बघा हा संपूर्ण अलवचिक मागणी वक्र आपल्याला आकृती क्रमांक 3.12 मध्ये दाखवलेला आहे. अक्ष अक्षावर मागणी दाखवलेली आहे आणि य अक्षावर किंमत दाखवलेली आहे. अय अक्षावर किंमत दाखवलेली आहे आणि ईडी म्हणजे इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 दाखवलेली आहे. आणि या 3.12 मध्ये दर्शविल्याप्रमाणे म हा मागणी वक्र य अक्षास समांतर असतो. या ठिकाणी बघा हा म अक्ष कोणत्या अक्षास समांतर आहे? य अक्षास. अक या किमतीत या किमतीत म ही मागणी आहे. किमतीमध्ये अक1 अक2 असे बदल झाले तरी
मागणीत काही बदल होत नाही। आता मागणीची जी किंमत लवचिकता आहे त्याचा तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1। किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात। उदाहरणार्थ, किमतीत 50% ने घट झाल्यास मागणीत 50% ने वाढ होते। मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल। मागणीची किंमत लवचिकता बरोबर 50 भागिले 50 बरोबर 1। आता या ठिकाणी या आकृतीमध्ये एकक लवचिक मागणी वक्र दाखवलेला आहे। या ठिकाणी अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे व य अक्षावर किंमत दर्शवलेली आपल्याला दिसून येते। तसेच या आकृतीमध्ये क1 हा किमतीतील बदल आहे तर ब1 हा मागणीतील बदल आहे। हे दोन्ही बदल एकसारखे असल्याने म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितो व तो आयताकृती परिवलयाचा असतो। आता याच्या नंतरचा प्रकार आहे त्याचा जास्त लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1। किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात। उदाहरणार्थ, किमतीत 50% ने घट झाल्यास मागणीत 100% ने वाढ होते। म्हणजे सूत्ररूपाने सांगता येईल मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेदस्थानी किमतीतील शेकडा बदल। मागणीची किंमत लवचिकता आकडेवारी टाकून 100 छेदस्थानी 50 बरोबर 2.1 म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1। इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1। जास्त लवचिक मागणी वक्राचा आलेख या ठिकाणी आकृती 3.14 म्हणजे 3.14 मध्ये दाखवलेला आहे। या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील बदल वक्र क1 या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, त्यामुळे म हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवितो। या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो। आता याच्या नंतरचा त्याचा प्रकार आहे पाचवा कमी लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ द डिमांड इज स्मॉलर दॅन किंवा लेस दॅन 1। जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात। उदाहरणार्थ, किमतीत 50% ने घट झाल्यास मागणीत 25% ने वाढ होते। मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेदस्थानी किमतीतील शेकडा बदल म्हणजेच मागणीतील किंमत लवचिकता बरोबर 25 छेदस्थानी 50 बरोबर 0.5। कमी लवचिक मागणी वक्र या ठिकाणी दाखवलेला आहे। हा पाहून घ्या या ठिकाणी दाखवलेला मागणी वक्र। आता याच्यानंतर आपल्याला ही जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये काय आहे 3.15 मध्ये दर्शवल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील वक्र क1 या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे। म्हणून म हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवतो। हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो। तुम्ही हे करून पाहू शकता घरी। खालील वस्तूंच्या मागणीची लवचिकता किती असेल याची नोंद करा, नोंद घ्या। सौंदर्य प्रसाधने, औषधे, शाळेचा गणवेश, एअर कंडिशनर्स किंवा वातानुकूलित यंत्र। आता या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे। हा तक्ता तुम्ही आत्तापर्यंत जेवढी माहिती पाहिली त्या माहितीच्या आधारे तुम्ही हा तक्ता व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, पॉज करा आणि मागणी अनुक्रमांक, मागणीच्या लवचिकतेचे मूल्य, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आणि त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। याच्यामध्ये फक्त एक कॉलम मोकळा सोडलेला आहे व या पुढे दिलेल्या 2 कॉलमच्या
भरलेल्या कॉलमच्या आधारे, भरलेल्या रिकाम्या टेबलच्या आधारे, भरलेल्या टेबलच्या आधारे रिकाम्या जागेत काय लिहिता येईल ते तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून ठरवा. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती पाहूया आपण आता. पहिली पद्धत आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असेही म्हणतात. ती पद्धत खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेदस्थानी किमतीतील शेकडा बदल. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू टक्केवारीचे चिन्ह डेल्टा क्यू छेदस्थानी टक्केवारीचे चिन्ह डेल्टा पी. गणितीय पद्धतीने पुढील प्रमाणे ते स्पष्ट करता येईल. ईडी बरोबर डेल्टा क्यू छेदस्थानी क्यू भागिले डेल्टा पी छेदस्थानी पी. म्हणून ईडी बरोबर डेल्टा क्यू छेदस्थानी क्यू गुणिले पी छेदस्थानी डेल्टा पी. या ठिकाणी क्यू बरोबर मूळ मागणी, डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल, पी म्हणजे मूळ किंमत आणि डेल्टा पी म्हणजे किमतीतील बदल. हे सांकेतिक गोष्टी लक्षात घ्या. संख्यात्मक विश्लेषण किंमत रुपयामध्ये, मागणी किलोमध्ये आणि त्याचं सूत्र या ठिकाणी हे पाहून घ्या. क्यू बरोबर 1, डेल्टा क्यू बरोबर 1, नवीन मूळ किमती मागणीतील फरक, मूळ किंमत बरोबर 10 आणि नवीन किंमत बरोबर 9. पी बरोबर 20, 10 वजा 9 बरोबर 1 म्हणजेच डेल्टा क्यू बरोबर 1. डेल्टा पी बरोबर 5 मूळ किंमत व नवीन किमतीतील फरक, 20 वजा 25 बरोबर 5 म्हणजेच पी बरोबर 5. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेदस्थानी किमतीतील शेकडा बदल. ईडी बरोबर डेल्टा क्यू छेदस्थानी क्यू भागिले डेल्टा पी छेदस्थानी पी. म्हणून ईडी बरोबर डेल्टा क्यू छेदस्थानी क्यू गुणिले पी छेदस्थानी डेल्टा पी. ईडी बरोबर 1 छेदस्थानी 10 गुणिले 20 छेदस्थानी 5. ईडी बरोबर 0.4. म्हणून ईडी इज स्मॉलर दॅन 1. याचाच अर्थ मागणी कमी लवचिक आहे. तुम्हाला माहीत आहे का मागणीची लवचिकता मोजण्यासाठी शेकडेवारी पद्धतीचा वापर करताना पुढील मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. 1. मागणीच्या लवचिकतेचे मूल्य हे ऋणात्मक असते. मागणी वक्र हा ऋणात्मक असतो, पण सुसूत्रता येण्यासाठी ऋणात्मक चिन्हाकडे आपण दुर्लक्ष करतो. 2. मागणीची लवचिकता ही केवळ संख्येत असते. वस्तूची किंमत व त्यांची संख्या मोजण्यासाठी ती कोणत्याही मापनावर अवलंबून नसते. आता त्याची दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत. ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. म्हणून एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. आणि याच्या संदर्भात प्राध्यापक मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. पहिली संकल्पना जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता लहान आहे एकापेक्षा स्मॉलर दॅन 1. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. या ठिकाणी मागणी ही 1 पेक्षा जास्त असते म्हणजे ग्रेटर दॅन 1. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. एकक लवचिक मागणी. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते, तेव्हा मागणीची लवचिकता बरोबर 1. येथे मागणीची लवचिकता 1 असते. एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी. बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता इज मोर दॅन 1 म्हणजे येथे मागणीची लवचिकता मोर दॅन 1 नाही. या ठिकाणी मागणीची लवचिकता लेस दॅन 1 म्हणजे एकापेक्षा कमी. येथे मागणीची लवचिकता
एकापेक्षा कमी असते हे खालील उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट केलेले आहे। एकूण खर्च पद्धत किंमत दाखवलेली आहे याच्यामध्ये मागणी नग, याच्यामध्ये एकूण खर्च आणि इथे मागणीची लवचिकता दाखवलेली आहे। हा चार्ट पाहून घ्या आणि या ठिकाणी आपल्या ते सरळ लक्षात येईल। अ मध्ये एकापेक्षा जास्त मागणी आहे, आ मध्ये एकक मागणी आहे, मागणीची लवचिकता ई मध्ये एकापेक्षा कमी आहे। त्याच्यानंतर आपल्याला याचं स्पष्टीकरण देता येईल। अ मध्ये मूळ किंमत 10 रुपये तर मूळ मागणी 6 नग आहे, म्हणजेच वस्तूवर 60 रुपये एवढा एकूण खर्च होतो, तेव्हा किंमत 20 रुपयेपर्यंत वाढते, तेव्हा मागणी 5 नगापर्यंत कमी होते व 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो। हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे। इलेक्ट्रिसिटी डिमांड इज मोर दॅन 1, म्हणजेच ही जास्त लवचिक मागणी आहे। उदाहरणार्थ ब मध्ये मूळ किंमत 30 रुपये तर मूळ मागणी 4 नग आहे, म्हणजेच वस्तूवर 100 रुपये एवढा खर्च होतो, तेव्हा 40 रुपयेपर्यंत वाढते, तेव्हा किंमत 40 रुपयेपर्यंत वाढते, तेव्हा मागणी 3 नगापर्यंत कमी होते व 120 रुपये एवढा एकूण खर्च होतो। हा एकूण खर्च मूळ खर्चा एवढा असल्याने मागणी एकक लवचिक आहे। इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1। आणि उदाहरणार्थ क मध्ये मूळ किंमत 50 रुपये तर मूळ मागणी 2 नग आहे, म्हणजे वस्तूवर 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो, तेव्हा किंमत 60 रुपयेपर्यंत वाढते, तेव्हा मागणी 1 नगापर्यंत कमी होते व एकूण खर्च रुपये 60 एवढा होतो। हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा कमी असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे, म्हणजेच ही मागणी लवचिक आहे। ईडी इज मोर दॅन 1। शोधा पाहू। शेंगदाणा पाकिटाची किंमत 5% ने वाढवली म्हणून शेंगदाणा पाकिटांच्या मागणीत 5% ने घट झाली तर शेंगदाणा पाकिटांच्या मागणीची लवचिकता किती आहे? ईडी इज इक्वल टू टक्केवारीचे चिन्ह डेल्टा क्यू आणि छेदस्थानी टक्केवारीचे चिन्ह डेल्टा पी। तिसरी पद्धत आहे बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत। प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धत विकसित केली आहे, तिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असेही म्हणतात, कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धत यात पद्धतीमध्ये आपण मागणी वक्रातील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकत नाही। या पद्धतीमध्ये खालील सूत्राच्या साहाय्याने मागणी वक्रावरील रेषीय मागणी वक्र व वक्राकार मागणी बिंदूची लवचिकता मोजता येते। बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेदस्थानी मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर। अ रेषीय मागणी वक्र। जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषेत असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढवता येतो। मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 आणि य अक्षावर अनंत लवचिक असते। या म रेषेवरील प्रत्येक बिंदूची लवचिकता वेगवेगळी असते, हे खालील आकृतीत दर्शविलेले आहे। बिंदू पद्धत, रेषीय मागणी वक्र। बघा या ठिकाणी आकृतीमध्ये बिंदू पद्धत, रेषीय मागणी वक्र या ठिकाणी दाखवलेला आहे। समजा क ब हे अंतर 8 सेंटीमीटर आहे। क ब, क कुठे आहे? क ब, क ब हे अंतर 5 सेंटीमीटर आहे। आणि समजा म हा बिंदू विचारात घेतला, हा बिंदू मागणी वक्राचे 2 खंडात विभागणी करतो। यात वरील अंतर म क आणि खालील अंतर म ब आहे। म ब बरोबर 4 सेंटीमीटर, म क बरोबर 4 सेंटीमीटर, म्हणून ईडी बरोबर म ब छेदस्थानी म क बरोबर 4 भागिले 4 बरोबर 1। जर वरील अंतर बरोबर हे खालील अंतर असेल तर येथे म बरोबर 1, म्हणजेच मागणी वक्र एकक लवचिक आहे। 2 समजा म1 हा बिंदू विचारात घेतला, तेथे खालील अंतर म1 व ब हे म1 क हे पेक्षा कमी आहे। म1 ब बरोबर 2 सेंटीमीटर, म1 क बरोबर 6 सेंटीमीटर, म्हणून ईडी बरोबर म1 ब
छेदस्थानी m1 क बरोबर 2 छेदस्थानी 6 बरोबर 0.33 म्हणून ED इज स्मॉलर दॅन 1. समजा m2 हा बिंदू विचारात घेता येते खालील अंतर जे आहे ते खालील अंतर m2b हे m2 क पेक्षा जास्त आहे. m2b बरोबर 6 m2 क बरोबर 2 म्हणून ED बरोबर m2b छेदस्थानी m2 क बरोबर 6 छेदस्थानी बरोबर 3 म्हणून ED इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे ED इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज एकापेक्षा जास्त आहे. जर खालील अंतर हे वरील अंतरापेक्षा जास्त असेल तेथे m2 बरोबर 3 म्हणजेच मागणी अधिक लवचिक आहे. 4 क बिंदूवर बिंदूची लवचिकता अनंत आहे कारण वरील अंतर 0 आहे, येथे संपूर्ण लवचिक मागणी आहे. 5 ब बिंदूवर बिंदूची लवचिकता 0 आहे कारण खालील अंतर 0 आहे, तेथे मागणी संपूर्ण अलवचिक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे अरेखीय मागणी वक्र. जेव्हा मागणी वक्र हा अरेखीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ही स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा या अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करते. त्याचं सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेदस्थानी स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. आरेखीय मागणी वक्राचा आलेख या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवलेला आहे, तो पाहून घ्या. जर सब बरोबर सक म्हणजे ED इज इक्वल टू 1 एकक लवचिक मागणी. सब सक पेक्षा मोठा तर ED 1 पेक्षा मोठा वजा अधिक लवचिक मागणी वजा नाही अधिक लवचिक मागणी. सब लहान आहे सक पेक्षा कंसात ED स्मॉलर दॅन 1 कमी लवचिक मागणी. आता मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक आपण पाहूया. मागणीची लवचिकता अनेक घटकावर अवलंबून असते, याच्यामध्ये महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. 1 वस्तूचे स्वरूप. वस्तूच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ अन्नधान्य, औषधे, पुस्तके इत्यादींची मागणी अलवचिक असते. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू उदाहरणार्थ कार, अत्तर, सुगंधी द्रव्ये, फर्निचर इत्यादींची मागणी ही अलवचिक असते. दुसरा मुद्दा आहे पर्यायी वस्तूंची उपलब्धता. हा काय आहे? मागणीच्या लवचिकता निर्धारण करणारा घटक आहे. हा कोणता? पर्यायी वस्तूंची उपलब्धता. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. उदाहरणार्थ लिंबू सरबत, उसाचा रस. पण वस्तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसेल, उदाहरणार्थ मीठ, तर अशा वस्तूंची मागणी ही अलवचिक असते. पुढचा आहे वस्तूचे अनेक उपयोग. एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूंची लवचिकता कमी लवचिक असते. विविध उपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ कोळसा, वीज इत्यादी. 4 व्यसनाच्या वस्तू. सवयीच्या वस्तूची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ व्यसन, अंमली पदार्थ इत्यादी. टिकाऊपणा. टिकाऊ वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ फर्निचर, धुलाई यंत्र इत्यादी. तर नाशवंत वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ दूध, भाजीपाला इत्यादी. 6 पूरक वस्तू. एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ मोबाईलची किंमत कमी झाली तर सिम कार्डची मागणी वाढू शकते. 7 उपभोक्त्याचे उत्पन्न. उपभोक्त्याची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते. उच्चभ्रू व्यक्ती आणि गरीब व्यक्तींच्या मागणीवर किंमत बदलाचा क्वचित परिणाम होतो. 8 गरजेची तीव्रता. ज्या वस्तूंची गरज अधिक असते त्या वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ औषधे. ज्या वस्तूंची गरज तीव्र असते त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते.
उदाहरणार्थ मोटार गाडी. 9. कालावधी. सामान्यपणे असे सांगता येईल की कालावधी जेवढा अधिक तेवढी मागणीची किंमत लवचिकता अधिक असते आणि कालावधी जेवढा कमी तेवढी मागणीची किंमत लवचिकता कमी असते, कारण उपभोक्त्याच्या उपभोग प्रवृत्ती दीर्घ कालावधीत स्वस्त व पर्यायी वस्तूंच्या बाजूने बदलू शकतात. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला माहीत हवं निर्धारक घटक, स्वरूप आणि मागणीची किंमत लवचिकता. या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. हा चार्ट पाहून घ्या काय दिलेलं आहे ते. स्वरूप दिलेलं आहे, निर्धारक घटक दिलेले आहेत, मागणीची किंमत दिलेली आहे, घटकाची उपलब्धता, जास्त कमी, अधिक लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. हा जर चार्ट तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. हा सारांश रूपाने दिलेला चार्ट आहे. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादक, शेतकरी, कामगार आणि शासनाला मोठ्या प्रमाणावर उपयोगी असते. खालील घटकावरून संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करता येईल. 1. उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण. प्रत्येक उत्पादक तो विक्री करत असलेल्या वस्तूंची किंमत ठरवत असतो. ही ठरवताना त्याला मागणीची लवचिकता उपयोगी ठरते. जर वस्तूची मागणी जास्त लवचिक असेल तर तो किंमत अधिक ठरवेल, तसेच जर वस्तूची मागणी अलवचिक असेल तर तो किंमत कमी करेल. जर उत्पादक मक्तेदार असेल तर त्या वस्तूचे मूल्यभेद धोरण भिन्न बाजारपेठांमधील मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असेल. 2. शासनासाठी महत्त्वपूर्ण. कर लागू करताना देशाचे अर्थमंत्री या संकल्पनेचा वापर करतात. ते त्या वस्तूवर कर आकारतात ज्यांची मागणी तुलनेने अलवचिक असते, कारण अशा वस्तूंच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही आणि अर्थमंत्री कराद्वारे सहजपणे महसुलात वाढ करू शकतात. 3रा घटक आहे उत्पादक घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादन घटकांच्या किमती ठरवण्यासाठी उपयुक्त आहे. ज्या उत्पादन घटकांची मागणी लवचिक आहे त्यांच्यापेक्षा ज्या उत्पादन घटकांची मागणी अलवचिक आहे त्याचे मोबदले जास्त असतात. उदाहरणार्थ, ज्या कामगारांच्या उत्पादनाची मागणी अलवचिक आहे त्यांच्या वेतनात सहज वाढ होते. 4. विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयुक्त ठरते. किमतीमध्ये वाढ करता येतील अशा अलवचिक वस्तूंची निर्यात देश करतात. उदाहरणार्थ, ओपेक पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संस्थेने अनेक वेळा त्यांच्या किमतीत वाढ केली आहे. देशाचे आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी देखील या संकल्पनेचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे सार्वजनिक सुविधा. रेल्वेसारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत उपभोक्त्यांचे शोषण टाळण्यासाठी सरकार एकतर अनुदान देते किंवा त्यांचे राष्ट्रीयकरण करते. 6वा मुद्दा आहे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी लवचिक असते. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रे. जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. अशा पद्धतीने आपण आज हा संपूर्ण पाठ पाहिलेला आहे. आता याच्यानंतर या धड्याच्या खाली काही स्वाध्याय दिलेले आहेत. या स्वाध्यायावरती नंतर व्हिडिओ तयार केला जाईल, परंतु हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा आणि खालील विधाने पूर्ण करा. योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. सहसंबंध पूर्ण करा. विधान आणि तर्क प्रश्न. त्याच पद्धतीने फरक स्पष्ट करा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांचे उत्तर लिहा. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्णपणे पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल. याच्यावर इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केले जातात, म्हणून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.